नमस्कार, स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर. आज दिनांक आहे 17 ऑगस्ट. आज आपण 17, 18 आणि 19 ऑगस्ट या 3 दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचतील. सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर एक चक्राकार हवेची स्थिती विदर्भ आणि मध्य प्रदेशच्या आसपास सक्रिय आहे. नवीन कमी दाबाचं क्षेत्र एक बंगालच्या उपसागरात सक्रिय झालेलं आहे. एक चक्राकार हवेची स्थिती गुजरातच्या दक्षिण समुद्र किनारपट्टीवर सध्या सक्रिय आहे आणि ॲक्सेस ऑफ मान्सून इकडे मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र, विदर्भ करत या चक्राकार हवेच्या पासून या बंगालच्या उपसागराच्या कमी दाबाच्या क्षेत्रापर्यंत सक्रिय आहे आणि एक ट्रफ लाईन जे अरबी समुद्रावर चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे या भागातून महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून असेच मध्य महाराष्ट्र करत विदर्भाच्या चक्राकार हवेच्या स्थितीपर्यंत सक्रिय आहे. यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर तुम्ही पाहू शकता, इकडे सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, रायगड, तसेच ठाणे, पुण्याचा पश्चिम घाटभाग, सातारा, पुणे, कोल्हापूर पश्चिम घाटभाग, या पश्चिम घाटभागात व सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या भागातून मध्यम ते मुसळधार पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत. इकडे नंदुरबार, धुळे, नाशिकचे काही भाग या भागातून सुद्धा, बुलढाणा असेल या भागातून सुद्धा, जळगाव या भागातून हलके मध्यम ढग सध्या मेघगर्जनेसह पावसाचे ढग सक्रिय होत आहेत. यानंतर सर्वप्रथम आपण आजचा 17 ऑगस्टचा हवामान अंदाज पाहूया. त्याच्यानंतर 18 आणि 19 ऑगस्ट. तर आज काय पावसाची परिस्थिती राहील? आज इकडे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, तसेच पुणे, सातारा, कोल्हापूरच्या पश्चिम घाटभागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी राहील. त्यानंतर नंदुरबार, धुळे, जळगाव, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, हिंगोली, तसेच जालना, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली हा जो सर्व पट्टा आहे लाल कलरच्या रंगातील, या भागातून काही भागात मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी राहील, पण सार्वत्रिक पाऊस या भागातून नसेल. त्याच्यानंतर नागपूर, भंडारा, गडचिरोलीचे राहिलेले भाग, चंद्रपूरचे राहिलेले भाग हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या भागातून राहील. तसेच नाशिक, अहिल्यानगर, बीड, लातूर या भागातून सुद्धा स्थानिक ढग निर्माण होऊन मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील, पण सार्वत्रिक नसेल. या भागातून बीड, लातूर, त्याच्यानंतर अहिल्यानगरचे भाग आणि नाशिकचे मध्यवर्ती भाग या भागातून सार्वत्रिक पाऊस नसेल. तसेच पुणे मध्यवर्ती पूर्व, सातारा मध्यवर्ती पूर्व, सांगली, सोलापूर या भागातून हलक्या मध्यम पावसाच्या रिमझिम सरी कुठेतरी सक्रिय होतील थोड्या वेळा करता. तसेच मुंबई, पालघर, ठाणे मध्यम तर काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आजसाठी दिसत आहे 17 ऑगस्ट साठी. त्यानंतर उद्या 18 ऑगस्टला काय परिस्थिती राहील? तर 18 ऑगस्टला पावसाचा जोर हा सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या 3 जिल्ह्यातून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच 18 ऑगस्टसाठी आहे. तसेच पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या पश्चिम भागात, पश्चिम घाट भाग जो आहे, डोंगर भाग, या भागातून सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज उद्यासाठी राहील. त्याच्यानंतर नाशिकचा पश्चिम घाट भाग, मुंबई, पालघर, ठाणे या भागातून सुद्धा जोरदार पावसाचा अंदाज उद्यासाठी 18 ऑगस्टसाठी आहे. त्याच्यानंतर लातूर, बीड, परभणी, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार, जळगाव, जालना, परभणी, हिंगोली हा जो सर्व पट्टा आहे या भागातून लाल कलर मधला, या भागातून सुद्धा मध्यम तर एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज उद्यासाठी 18 ऑगस्टसाठी राहील. तसेच चंद्रपूर, गडचिरोली या 2 जिल्ह्यात सुद्धा मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी आहे. त्यानंतर गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, वाशिम, हिंगोली, नांदेड, यवतमाळ हा जो पट्टा आहे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच 18 ऑगस्टसाठी आहे, पण सार्वत्रिक पाऊस हा या भागातून नसेल. पुण्याचा मध्यवर्ती पूर्व, अहिल्यानगर पश्चिम भाग, सातारा मध्यवर्ती पूर्व, सांगली मध्यवर्ती पूर्व, सोलापूर हलक्या मध्यम रिमझिम पावसाचा अंदाज, रिमझिम पावसाच्या सरी अधूनमधून या भागातून येतील. ह्या सरी काय जास्त वेळ नसतील, हलका मध्यम पाऊस अधूनमधून सक्रिय होईल थोड्या वेळा करता उद्यासाठी म्हणजेच 18 ऑगस्टसाठी. त्यानंतर परवा 19 ऑगस्टला काय राहील? तर 19 ऑगस्टला इकडे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, पालघर, ठाणे, तसेच नंदुरबार, धुळे, नाशिकचे पश्चिम घाटभाग, पुणे, सातारा, कोल्हापूर पश्चिम घाटभाग जो किनारपट्टीचे राहिलेले हे जे सर्व जिल्हे आहे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड,
मुंबई, पालघर, ठाणे, नंदुरबार, धुळे हा जो सर्व पट्टा आहे या भागातून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज 19 ऑगस्टसाठी आहे. त्याच्यानंतर कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नाशिक, अहिल्यानगरचे पश्चिम भाग मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या अधूनमधून सरी सक्रिय राहतील. त्यानंतर जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ हे जे वाशिम हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून हलक्या मध्यम पावसाच्या सरी सक्रिय राहतील. अधूनमधून सार्वत्रिक पाऊस नसेल या भागातून. तसेच राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, जालना, तसेच बीड, अहिल्यानगरचे पूर्व भाग हे जे सर्व जिल्हे आहेत हिरव्या कलरमधले हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या भागातून या जिल्ह्यातून राहील. सार्वत्रिक नसेल पण थोड्याफार क्षेत्रासाठी हा पाऊस अधूनमधून रिमझिम सक्रिय राहील 19 ऑगस्टसाठी. तर हा झाला आपला 17, 18 आणि 19 ऑगस्टचा हवामान अंदाज. त्याच्यानंतर हवामान खात्याने 17 ऑगस्टसाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिले आहेत ते पाहूया. तर इकडे रत्नागिरी, सातारचा घाटभाग, पुण्याचा घाटभाग या जिल्ह्यातून या पश्चिम घाटभागातून आणि रत्नागिरीतून मुसळधार पावसाचा रेड अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे. तसेच कोल्हापूरचा पश्चिम घाटभाग, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, मुंबई, पालघर या भागातून सुद्धा हलक्या मध्यम काही भागात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आजसाठी जाहीर केलेला आहे. तसेच नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, वाशिम या भागातून सुद्धा हलक्या मध्यम पावसाचा ऑरेंज अलर्ट या भागातून दिलेला आहे. गडचिरोली, नागपूर, भंडारा, अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, लातूर, तसेच इकडे अहिल्यानगर, नाशिक हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून सुद्धा हलक्या मध्यम पावसाचा काही भागात जोरदार पावसांच्या सरींचा येलो अलर्ट आजसाठी हवामान खात्याने दिलेला आहे. नंदुरबार, धुळे हलक्या मध्यम पावसाचा अलर्ट आजसाठी राहील. एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसांच्या सरी राहतील. तसेच पुणे, बीड, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली हलक्या मध्यम पावसाच्या रिमझिम पावसांच्या सरींचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी जाहीर केलेला आहे. त्यानंतर उद्या कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत हवामान खात्याने तर इकडे कोल्हापूर घाटभाग, रत्नागिरी घाटभाग, सातारा घाटभाग, तसेच रायगड, पुणे घाटभाग या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट उद्यासाठी जाहीर केलेला आहे. तसेच सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, मुंबई मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने जाहीर केलेला आहे. त्यानंतर ऑरेंज अलर्ट इकडे लातूर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली या भागातून सुद्धा मध्यम ते मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने उद्यासाठी जाहीर केलेला आहे. येलो अलर्ट कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून आहे तर इकडे धाराशिव, सोलापूर, पुणे, सातारा, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, यवतमाळ, हिंगोली, वाशिम, अकोला, बुलढाणा, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मध्यम पावसाचा किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट उद्यासाठी जाहीर केलेला आहे. तसेच ग्रीन अलर्ट कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसांच्या सरींचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने उद्यासाठी म्हणजेच 18 ऑगस्टसाठी दिलेला आहे. तर हा होता 17, 18 आणि 19 ऑगस्टचा हवामान अंदाज. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.